आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे फराळी बॉल। तर ही रेसिपी तुम्ही कधीच यूट्यूबवर बघितली नसेल, ही मी पहिल्यांदाच बनवत आहे। तर इथे मी हा 1 वाटी बारीक साबुदाणा घेतला आणि साबुदाण्याला 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं। अशा प्रकारे हा बारीक साबुदाणा घेतलेला आहे। आणि बघा, साबुदाणा छान फुललेला आहे। गॅसवर कढाई ठेवली आहे गरम होण्यासाठी। कढाईमध्ये 1 वाटी टाकायचे भगरचं पीठ किंवा वरईचं पीठ। हे पीठ मी मार्केटमधून तयारच घेतलेलं आहे। पिठाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पीठ छान भाजलेलं आहे, कलर पण चेंज झालेला आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। तर घेऊया काढून। याच कढईमध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये ओल्या नारळाचा पण किस टाकू शकता। नारळ चांगलं भाजलेला आहे। याच्यामध्ये 1 चमच टाकायचं आहे तूप। खोबऱ्याहून थोडासा कमी टाकायचा आहे गूळ। याचं आपल्याला एक सारण बनवून घ्यायचं आहे। टेस्टसाठी थोडीशी टाकायची इलायची पावडर। याच्यामध्ये गुळाचं पण पाणी सुटलेलं आहे आणि सारण सॉफ्ट असं झालेलं आहे। याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट, शेंगदाणे काही टाकायचं ते पण टाकू शकता। तर बघा, हे सारण छानपैकी तयार झालेलं आहे। सारणाला थंड करून घेऊया। जे भगरचं पीठ भाजून ठेवलं होतं ते पण थंड झालेलं आहे। थोडं पाणी टाकून याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे पीठ तयार आहे। त्याला छान मळून घेतलेलं आहे। तर याचे आपल्याला 4 छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत। तर अशा प्रकारे हे 4 बॉल बनवलेले आहेत। साबुदाण्याला टाकायचा आहे एका प्लेटमध्ये तुपाचा हात लावून। हे सारण जे बनवून ठेवलं होतं हे पण थंड झालेलं आहे। तर याच्यामध्ये हे सारणची स्टफिंग करायची आहे। आणि याचा असा गोल बॉल बनवायचा। साबुदाणा याला असा कोटिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे साबुदाण्याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत। तर हे पूर्ण बॉल बनवून घेतलेले आहेत आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि चाळणीवर बॉल ठेवलेले आहे। साबुदाणा चिकट असतो, तर बॉलला शिजवल्याच्या नंतर पण साबुदाणा चिटकूनच राहतो, बाहेर निघत नाहीये। एका कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। ही चाळणी कढाईवर ठेवायची आहे। हे बॉल असे लांबच ठेवायचे आहेत, जास्त जवळ ठेवायचे नाही, नाहीतर ते चिटकू शकतात। म्हणून असे दूर दूरच बॉल ठेवायचे आहेत। कव्हर करून 10 मिनिट बॉलला स्टीम करून घेऊया। तर बॉलला स्टीम करून 10 मिनिट झालेले आहेत। चला बघूया। तर बघा, बॉल एकदम छान असे स्टीम झालेले आहे बघा, आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे। तर चला बॉलला घेऊया सर्विंग डिश मध्ये।
तर फ्रेंड्स बघा, खूप छान आणि सॉफ्ट असे बॉल झालेले आहेत. उपवास असला आणि हा एक बॉल खाल्ला तर दिवसभर भूक लागत नाही आणि काही खाण्याची इच्छा होत नाही.